जय शिवराय भावांनो, तुमच्यासोबतही असं होतं का? लॉस दिसूनसुद्धा बुक करावंसं वाटत नाही. तुमच्यासोबत असं झालं का? तुमच्यासमोर मोठा लॉस दिसतोय, हात कापतोय, मेंदू सुन्न झाला आहे, पण लॉस बुक करावंसं वाटत नाही. एकच विचार येतो, थोडा वेळ थांबतो, मार्केट परत येईल, पण मार्केट परत येतं का? नाही, उलट लॉस अजून वाढतो. तर हे आपण स्क्रीनकडेच बघत असतो. कशामुळे होतं? लॉस बुक करायचं पटत नाही, कारण लॉस म्हणजेच अपयश. स्वतःची चूक मान्य करणे आणि आपल्याला हार मानणे आवडत नाही, म्हणून मेंदू बहाणे बनवतो. अजून थोडे थांबतो, मार्केट परत येईल, थोडं बाउन्स आला की मी एक्झिट होईल, पण सत्य वेगळंच असतं. बाउन्स कधी येतच नाही आणि जो छोटा लॉस असतो तो मोठा होऊन जातो. आता लॉस एवढा वाढलेला असतो की बाहेर पडणं अशक्य होतं. मन म्हणतं एवढा मोठा लॉस आता बुक केला तर काहीच उरणार नाही. तुम्ही फक्त स्क्रीनकडे पाहता, हात कापतो, डोळ्यात पाणी येतं आणि शेवटी पूर्ण कॅपिटल संपते. म्हणून यामधून बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर एकच उपाय: ट्रेड घेताना सेल सेट करा. मार्केट विरुद्ध जात असेल तर सेल हिट होऊ द्या. कसलाच विचार करू नका. स्मॉल लॉस घेतला तर कॅपिटल वाचेल आणि मार्केट नेक्स्ट संधीसाठी तुम्हाला तयार राहाल तुम्ही. अशावर ट्रेडिंग करू नका. ट्रेडिंगमध्ये नियोजनानेच टिकावं लागतं. लॉस बुक करणे म्हणजे अपयश नाही, हारणे नाही, तर ते पुढे मोठ्या विजयासाठी पहिलं स्टेप आहे, पहिलं पाऊल आहे. कॅपिटल वाचलं तर मार्केट तुम्हाला अनेक संधी देईल, पण एकदा पूर्ण पैसा गेला तर सगळा खेळ संपला. त्यामुळे रूल्स फॉलो करा. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट फॉलो करूनच ट्रेडिंग करा. फर्स्ट